स्वामी समर्थ मंडळी 14 जानेवारी 2026ला आली आहे मकर संक्रांती। मकर संक्रांती या सणाला खास महत्त्व आहे। अगदी ज्योतिषशास्त्रानुसार खगोलशास्त्रानुसार महत्त्व आहे। मग या दिवशी अनेक महिला आपल्या घरामध्ये सुगड पूजन करत असतात। पण ज्या नवविवाहित स्त्रिया आहेत त्यांनी सुगड पूजन करावं का? तर आता ज्यांच्या घरी जशी पद्धत आहे तशी आहे। आमच्या घरी 5 वर्ष जी नवविवाहित स्त्री आहे ती 5 वर्ष सुगड पूजा करत नाही। 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुगड पूजन करते। मग त्या स्त्रीने वाण आहे ते काय द्यावं? तर पहिल्या वर्षी त्या स्त्रीने जी कुंकवाची डब्बी आहे किंवा कुंकू आहे ते वाण द्यावं। यासोबत अनेक ठिकाणी खिचडीचं वाण दिलं जातं। मग खिचडीचं वाण कसं द्यावं? तर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे, त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची आहे, थोडे जिरे टाकायचे आहे, एका साईडला तूप आहे ते तूप एखाद्या वाटीत किंवा प्लेटमध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये टाकायचं आहे आणि ते 5 सुवासिनी किंवा 7 सुवासिनी किंवा 11 सुवासिनीला खिचडीचं वाण द्यायचं आहे। याने सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्य लागतं आणि नवविवाहित स्त्रीनी हे जे खिचडीचं वाण आहे ते देणं गरजेचं आहे। व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुमच्याकडे कोणतं वाण देतं कमेंट्स करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।